नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला श्री महालक्ष्मीचे व्रत कसे करायचे किंवा श्री महालक्ष्मीचे व्रत कसे असावे आणि श्री महालक्ष्मी व्रताची कथा जी तुम्ही कथा वाचता पोथीतील किंवा व्हिडिओमध्ये दिसते त्या पोथीतील, ती कथा वेगळी आणि ही कथा वेगळी तुम्हाला माहीत नसेल किंवा माहीतही असेल तर ती कथा काय आहे, श्री महालक्ष्मी व्रताची कथा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री महालक्ष्मी व्रत कथा. तर द्वापार युगातील गोष्ट आहे. त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्व नावाचा राज्य करीत होता. तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता. त्याच्या राणीचं नाव सुरचंद्रिका. त्यांना 7 पुत्रे व शांबला नावाची एक कन्या होती. राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेर उद्यानाला विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आलं की आपण राजवाड्यात जाऊन सुरचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी श्रीलक्ष्मी व्रताची आठवण करून घ्यावी. त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल. अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्यालाच फायदा होईल. म्हणून जनकल्याणाकरता राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून श्री महालक्ष्मी एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत ती राजवाड्यात मुख्य दरवाजापाशी आली. तेव्हा तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले, आपणास कोणास भेटावयाचे आहे? तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला सुरचंद्रिका राणीसाहेबांना भेटायचे आहे. द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलावून लक्ष्मीची भेट घालून दिली. दासीने अधिक चौकशी करण्याकरता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले, आपण कोण? आपले नाव काय? आपण कोठून आलात? आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे? लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणारे भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणांची पत्नी असून माझे नाव कमला आहे. मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते, ऐक. तुमची सुरचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्य पत्नी होती. तो वैश्य दरिद्र होता. त्यामुळे नवरा बायकोचे भांडण वारंवार होत होतं. एके दिवशी भांडणावरून घराबाहेर पडली व रडत भटकू लागली. ते पाहून मला तिची दया आली. मी तिची विचारपूस केली आणि तिचं दुःख ऐकलं. तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी मी तिला लक्ष्मीव्रत करण्याचा उपदेश दिला. लक्ष्मीव्रत कसे करायचे आहे तिला माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले. व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली. लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पती पत्नीचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्ष त्यांनी ऐश्वर्य भोगले. पुढे त्यांना यथाकाल मृत्यू आला. लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला. मागील जन्मी केलेल्या लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे सुरचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर्य भोगत आहे. परंतु लक्ष्मीव्रताचा आता तिला विसर पडला आहे. म्हणून सुरचंद्रिकेस लक्ष्मीव्रताची आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे. हे सर्व त्या दासीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले. ती म्हणाली, आपण कृपा करून लक्ष्मीव्रत व कसे करायचे हे मला सांगाल का? तेव्हा वृद्ध स्वरूपातील लक्ष्मी म्हणाली, ऐक. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीतील स्नान करून 5 डहाळे काढून भरल्या कळशीत ठेवावे. रांगोळी काढून पाट मांडावा व पाटावर साळी घालून त्यावर कलश ठेवावा. कळशीमध्ये नाणी, सुपारी, मोती, पोळे, दुर्वा घालाव्यात. जवळ समई लावावी. कळशीवर 8 बाजूला हळदीकुंकवाची बोटे ओढावीत. लक्ष्मीभ्यो नमः असे म्हणून पूजा करावी व तुपाचे निरंजन ओवाळावे. पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे व पुऱ्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा. काही फळे ठेवावीत. पैसा, सुपारी, दक्षिणा, विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत जा. मुलाबाळांना सुखी ठेव. मला सौभाग्य दे. तुझी पूजा करून घे. सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे व दूध दुभत्यांची
लयलूट होऊ दे, माझा नमस्कार तुला पोचू दे, तुझा आशीर्वाद मला मिळू दे, भरली घागर घरात राहू दे, तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे, माझे बोल तू ऐकावे, तुझे बोल मी मानावे, हीच प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी. सायंकाळी गायीचे पूजन करावे, तिला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवा आणि आपण व्रतस्थ राहावे. रात्री जागरण करावा, उणेधुणे बोलू नये, सकाळी कळशीतील पाणी नदीला किंवा विहिरीत सोडावे. 5 डहाळे 5 ठिकाणी टाकावे आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू व्हावे. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत 4 गुरुवारी करावे व आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा. हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर, तुझे कल्याण होईल. व तुला कोणी भक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांग, अभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नको. दासीने हे सर्व मन लावून ऐकून घेतले व नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली, आजीबाई, मी तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबविले, याबद्दल मला क्षमा करा. आता जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचे सांगते. त्याप्रमाणे दासीने राणीवशात जाऊन एक वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटावयास आले आहे असे राणीला सांगितले. सूर्यचंद्रिका राणीला वैभवाचा फार मोठा गर्व झालेला होता, त्यामुळे तिला दासीला निरोप आवडला नाही व उलट राग आला. राणी मुद्दाम ती रागारागाने बाहेर आली आणि त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली, काय ग थेरडे, तू इथे कशाला आलीस? कोणी सोडलंस तुला इथं? चल चालती हो इथून. लक्ष्मी म्हणाली, दृष्ट, इतकी उन्मत्त कशाने झालीस? तुझे उत्मात वर्तन पाहून मला क्षणभरही येथे राहायचे नाही. आजचा दिवस लक्ष्मीचा, असाच तू माझी अवहेलना केलीस त्याचे फळ तुला लवकरच मिळेल. असे म्हणून लक्ष्मी तेथून चालूही लागली. लक्ष्मीच राजवाड्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटे शांबलेच्या दृष्टीत पडली. तेव्हा शांबलेने तिच्या अवस्थेची विचारपूस केली. लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली, कारण शांबल्याने तेथे राहू नये असे तिला वाटत होते. शांबल्याने लक्ष्मीचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतले व त्या दिवशी व्रताचा आरंभ केला. मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिला गुरुवार होता. लक्ष्मीच्या प्रसादाने शांबलेचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालधर नामक राजपुत्राशी झाला व शांबला पतिगृही राजवैभवात नांदू लागले. इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्रशह राजा राज्य लयास गेले. सर्व संपत्ती जाऊन राज्यभ्रष्ट झालं. त्याचे सर्व वैभव जाऊन त्यास दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली. राणीच्या आडमुठ वागण्यामुळे राजकुमारालाही सोडून गेले. वेळेवर खाण्यास अन्न नाही, पांघरायला वस्त्र नाही. अशा स्थितीत झाल्यामुळे राणीने आपले जावयाकडे जाऊन सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली. राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीत आला व नदीकाठी विश्रांती घेत असता त्याला शांबलेच्या दासीने पाहिले व राजवाड्यात जाऊन शांबलेच्या कानावर घातली. ते ऐकून शांबलेने आपल्या वडिलांना नवे वस्त्र, भूषण, घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलावून घेतले. त्याचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान विचारले. सर्व ऐकून शांबल्यास वाईट वाटले. शांबलेने पित्याचे 4 दिवस पाहुणचार करून द्रव्य देऊन निरोप घेतले. भद्रशह राजा ते द्रव्य भांडे घेऊन घरी गेला आणि त्याने सूर्यचंद्रिकेस ते दाखवले. त्यात कोळसे झाले. काही दिवसांनी सूर्यचंद्रिका आपल्या लेकीकडे गेली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार होता. शांबला नेहमीप्रमाणे लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती. पूजा आटपून प्रार्थना करत होती. राणीने ते पाहिले तेव्हा त्या व्रताची तिला आठवण आली. आपली चूक तिला कळली होती. राणीने ते पाहिलं आणि आपली चूक कळली, त्यामुळे तिने लक्ष्मीची क्षमा मागितली आणि कळकळीने प्रार्थना करून तिने लक्ष्मी व्रतही केले व मुलीलाही घडवली. सर्व हकीकत सांगितली. मातृपितृभक्त मुलीला आपल्या आई वडिलांची दया आली. तिने आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून घेतले व आईला राजवाड्यात पोचविले. मग तिचे भाऊही दूर देशात गेलेले ते परत घरी आले. राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली व पूर्वीसारखे राजकारभार सुरू झाला. ही कथा ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख, समाधान आणि वैभव मिळेल. वैभव मिळाल्यावर उतू नये, गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये, दानधर्म करायला विसरू नये, म्हणजे राजा राणी सुखी झाली तसे तुम्हीही सुखी व्हाल. तर ही आहे कथा आणि आपण पोथीतील कथा वाचतो ते शॉर्टमध्ये आहे आणि ही कथा पूर्ण आहे. तर ही कथा कशी वाटली नक्की सांगा.
धन्यवाद.